दिनांक 4 अक्टूबर को एक पत्र परिषद लेते धम्म शांति विपश्यना सेंटर पर्यटन स्थल बाबत संपूर्ण जानकारी कैलाश मोरे द्वारा प्रदान की गई। शासन द्वारा पर्यटन स्थल के विकास के लिए करीब 2 करोड़ रुपए दिए जा चुके हैं और आगामी समय में 3 करोड़ रुपए और प्राप्त होंगे। ऐसी जानकारी कैलाश मोरे द्वारा दी गई। फोटो छापाच लागते। सर्वांचं मी स्वागत करतो। एक पंक्ती चालू करण्यासाठी विनंती करतो आयोजक अग्रवाल साहेब। चहा बोलू का? चहा बोलू का? नाश्ता करू। सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि मी 15 मिनिटं लेट झालो त्यासाठी मी सर्वांनी माफ मागतो। मामाला विनंती करतो की त्यांनी माफ करावं। आपलं घरचंच काम आहे। आपल्या घरचंच काम आहे। तुम्ही आमचे का? तुम्ही आमच्या, आम्ही तुमच्या। धन्यवाद मॅडम सगळे जोशी साहेब। तुम्ही परके नाही आहे ना? हे आपल्याला तुमचं बोला काय ना तुम्ही आपलेच आहे, आम्ही तुमचेच आहोत। बरं, धन्यवाद। आणि जास्त वेळ न घेता पत्रकार ही परिषदेला सुरुवात करतो। मंचावर बसलेल्यांची मी परिचय देतो। मेराज खान बाजी, बी आर ठाकरे साहेब, बी आर ठाकरे, सतीश नाईक सर, नाईक पंजाबराव मोहन, प्रशांत तायडे आणि येऊन झाल्यानंतर तो तायडे, मेराज खान, मेराज खान, मेहराज हाँ मेराज खान। पैसे सत्याराव घ्या जाता जे म्हणतात ब्रिटिशमध्ये सांबार लागते। सर्व संवाद होते कोण चावती कोण। मी कैलाश मोरे, धम्मशांती विपश्यना सेंटर अळगाव खुर्द अमरावती अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 6 ऑक्टोबर रोजी धम्मशांती विपश्यना सेंटर अळगाव खुर्द येथे भव्य दिव्य एक दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 6 ऑक्टोबरला भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या द्वारा और भिक्खू संघाद्वारा त्या ठिकाणी परित्रण पाठ, धम्मदेशना आणि भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे। तरी सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमाला आप जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना माझ्याकडून विनंती। धन्यवाद। समाचार संकलन अशोक भाई जोशी।